नमस्कार फ्रेंड. संडे मॉर्निंग ही माझी जरा उशिरानेच झाली. मग मी त्यानंतर गरम पाणी करून पिले. युजुअली मी पीत असते जेव्हा घरी असते तेव्हा. आणि थोड्या वेळाने मग मी कॉफीही घेतली विदाऊट शुगर. मला बाहेर पण जायचे होते, ब्रेकफास्ट पण करायचा होता. खूप कन्फ्यूज होते, काय करावं कळत नव्हतं. पाऊस तर सकाळपासून हा सुरूच होता. काय करावं ह्या विचाराने शेवटी मीच घरी बनवण्याचा निर्णय घेतला. अंघोळ केली, देवपूजा केली आणि मी आलू पराठा बनवायचं ठरवलं. सो आलू पराठा ही असा एक पदार्थ आहे जो की सगळ्यांना फार आवडतो आणि मलाही फार आवडतो. म्हणून मी आलू उकडून घेतले, त्याला कुस्करले, छान बारीक केले. त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली, हिरवी मिरचीची पेस्ट टाकली, कोथिंबीर टाकली खूप छान आणि धने पावडरही टाकले. मला खूप आवडतं धने पावडर त्यामध्ये. आणि असं करून मी आपले पराठे सगळे लाटून घेतले. तुम्ही बघू शकता सगळीकडे असं स्प्रेड झालेला आहे या ठिकाणी. आणि गरमागरम तव्यावर मी तो टाकला आहे शेक देण्यासाठी. माझा आलू पराठा छान असा फुगलेला आहे. बटर नसल्यामुळे मी इथे तूप लावले आणि खूप असा मऊ आणि लुसलुशीत माझा पराठा झालेला होता. त्यानंतर मी जेवायला घेतले. जेवता जेवता बघितलं ढगाळ वातावरणही होतंच. थोडंसं पती पत्नीवर पंगाही बघितलं आणि काय एक नॅप घेतला, कारण की बाहेर जायला पाऊस चालू होता. नॅप झाला, देवपूजा केली, तुळशीलाही पूजा केली आणि फायनली मी बाहेर निघाले. सो मी रेडी होते बाहेर जाण्यासाठी. आय होप पाऊस यावा नाही अशी मी वेट करत होते, पण थोडासा पाऊस पडून गेलेलाच होता. शेवटी झुडिओमध्ये एक चक्कर मारली, बघितलं तिथे नवीन काही आलेलं आहे का, फेस्टिव्ह सीझन कुर्ती अँड ऑल. रिटर्न निघाले, पाऊस सुरूच होता. घरी आल्यानंतरही मला खूप कामे होती, जसं की मला नेक्स्ट मॉर्निंग कोल्हापूरला जायचं होतं. सो प्रेस करायचे होते माझे कपडे. मी हा सगळा पसारा बेडवरती सावरून ठेवला. 11 वाजून गेले तरी पाऊस हा चालूच होता. विजांचा कडकडाटही चालू होता आणि ह्या अशा भयंकर विजांच्या कडकडामध्ये मला थोडीशी भीती वाटत होती, कारण नेक्स्ट मॉर्निंग मला लवकर जायचं होतं. स्टील बघू. थँक्यू फॉर